आणखी एक महत्त्वाची बातमी, संजय राऊतांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। सत्र न्यायालयानं हा निकाल दिलेला आहे। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। संजय राऊतांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। तर मेधा सोमय्या यांनी त्यांच्या विरोधात याचिका दाखल केलेली होती। त्या प्रकरणामध्ये संजय राऊतांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचा हा सत्र न्यायालयानं निकाल दिलेला आहे। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। संजय राऊत यांची मीरा भाईंदर शौचालय घोटाळ्यासंदर्भात जे काही आरोप संजय राऊतांनी मेधा सोमय्या यांच्यावर केलेले होते, त्या पार्श्वभूमीवर आता संजय राऊतांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। दरम्यान मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर सत्र न्यायालयानं हा निकाल दिलेला आहे। शौचालय घोटाळ्याचा आरोप राऊतांनी केलेला होता मेधा सोमय्यांवर आणि त्यानंतर मेधा सोमय्यांनी त्यांच्या विरोधात याचिका दाखल केलेली होती आणि आता त्या प्रकरणामध्ये संजय राऊतांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेशजी, काय सांगाल, संजय राऊतांची या प्रकरणामध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, काय अधिकची माहिती आहे? डॉक्टर सोमय्या यांच्या मानहानी प्रकरणात संजय राऊत यांना माझगाव कोर्टानं शिक्षा सुनावली होती। 25,000चा दंड आणि 15 दिवसांची कैद अशी ही शिक्षा होती आणि या शिक्षेला संजय राऊत यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं आणि या आव्हानानंतर दोन्ही बाजूनं गेले अनेक दिवस युक्तिवाद झाला आणि आज निकालाचा दिवस होता। आता जी आपल्याला माहिती मिळते आहे, न्यायालयानं संजय राऊत यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केलेली आहे। हे प्रकरण होतं मीरा रोड येथील शौचालय घोटाळा प्रकरणाचं। या प्रकरणामध्ये संजय राऊत यांच्याकडून जे आरोप करण्यात आले होते त्याबद्दल डॉक्टर मेधा सोमय्या यांनी अवमान याचिका त्यांच्याबद्दलची मानहानी याचिका दाखल केली होती आणि माझगाव न्यायालयानं युक्तिवादानंतर त्यांना काही महिन्यांपूर्वी शिक्षा ठोठावली होती आणि त्या शिक्षेला संजय राऊतांनी सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं। आता सत्र न्यायालयानं संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता केली आहे। पण आता ही किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया आली आहे। किरीट सोमय्या यांनी या निकालाचा सविस्तर अभ्यास करून त्यावर आपण नंतर सविस्तर भाष्य करू असं म्हटलेलं आहे। पण जेव्हा ही निर्दोष मुक्तता करण्यात आली, आज जो निकालाचा दिवस होता त्यावेळेस होता संजय राऊत हे सुद्धा कोर्टात हजर होते आणि किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या जेही कोर्टात हजर होते त्यांच्या वकिलांसह उपस्थित होते। जेव्हा निर्दोष मुक्तता केली आणि संजय राऊत न्यायालयातून बाहेर पडले, म्हणजे कोर्ट रूम मधून बाहेर पडले, त्यांनी मेधा सोमय्या यांना नमस्कार केला आणि ते बाहेर पडले। किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया आली आहे। थोड्याच वेळात संजय राऊत हे प्रसार माध्यमांशी या निकालासंदर्भात अधिक सविस्तर भाष्य करतील। अगदी नक्कीच, धन्यवाद दिनेशजी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय मेधा सोमय्या यांनी राऊतांवर मानहानीचा दावा दाखल केलेला होता आणि माझगाव कोर्टानं आता या संदर्भात त्यांना त्याआधी शिक्षा सुनावली होती आणि आता सत्र न्यायालयानं हा निकाल दिलाय। आम्ही उच्च न्यायालयात निश्चितपणे या प्रकरणात अपील फाईल करणार। मालेगाव मध्ये जो महापालिकेचा प्रिमायसिस मध्ये